आज राधासाठी खास दिवस होता. आज तिचे बाबा तिला सायकलवरून बाहेर फिरायला घेऊन गेले होते. तिच्यासाठी नवीन कपडे, नवीन शूज आणले होते. आज तिच्या आवडीचं जेवणसुद्धा बाहेर करणार होते. राधा खूप खुश होती. दिवसभर फिरल्यानंतर संध्याकाळी घरी परतत असताना दिवसभराच्या थकव्याने ती सायकलवरच झोपू लागली होती. रात्री मध्येच तिची झोप मोड झाली आणि ती बाबांजवळ जाऊन झोपली. सकाळी तिचे बाबा तिला कुठेतरी घेऊन जात होते. त्यांनी रस्त्यात राधाच्या आवडीचा केकही घेतला होता. तेव्हा तिचे बाबा तिला समजावत होते, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहा, मोठ्यांचं ऐक. राधाला कळत नव्हतं बाबा असं का बोलत आहेत. तेव्हा तिने विचारलं, तुम्ही मला सोडून कुठे जाणार आहात का? हे विचारता विचारता ते एका मोठ्या घरासमोर येऊन पोहोचले. राधा त्या घराच्या गेटमधून आत बघू लागली. तिने बघितलं की आत तिच्याच वयाची आणखीन मुले होती. एक बाई राधाला आतमध्ये घेऊन गेली. जात असताना राधाच्या वडिलांनी तिला एक नजर बघितलं. तिथे राधाला तिच्या वयाच्या मुलींनी घेरलं आणि थांबून थांबून तिचं नाव विचारू लागल्या. कुठून आले आहेस, तुझं वय काय आहे? पण राधा शांत होती. अचानक तिला आठवलं की तिचा केक बाबांजवळच विसरला होता. म्हणून ती पळत पळत त्यांच्याकडे गेली. पण तिचे बाबा तिला सोडून जात होते. लहान राधाला हेही माहीत नव्हतं की तिला अनाथालयात सोडवण्यात आलं होतं. तिथे जेवण बनवणारी बाई सगळ्यांना केक वाटत होती. राधाच्या प्लेटमध्ये पण एक केक होता, जो केक तिने इतक्या आनंदात घेतला होता. त्याकडे तिने पाहिलंही नाही. त्याच अनाथालयात 15-16 वर्षांची साक्षी पण होती. ती इथे सर्वात मोठी होती. ती लहानपणापासून इथेच होती. तिच्या अपंगत्वामुळे तिला कोणी दत्तक घेतलं नव्हतं. अनाथालयातील केअरटेकर रोहिणी राधाला मुलांची जुनी कपडे घालायला देत होती. तेव्हा राधा मागे सरकली आणि म्हणाली, माझे बाबा मला घेऊन जातील, मी हे जुने कपडे घालणार नाही. रोहिणीने तिला खूप समजावलं, पण राधाच्या आत्मविश्वासाला ती तोडू शकली नाही. तिला विश्वास बसत नव्हता की बाबा तिला इथे सोडून गेले आहेत. तिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा तिला भीती आणि भूक सतावू लागली. अंधारात धडपडत ती स्वयंपाक खोलीत पोहोचली. तिने दुपारची तिची केकची प्लेट बघितली, पण ती रिकामी होती. ती निराश झाली आणि तिथेच बसून झोपी गेली. मग रोहिणीने तिला उचलून तिच्या जागेवर झोपवलं. मध्यरात्री कोणाच्या तरी बोलण्याच्या आवाजाने तिला जाग आली. काही मुलं बॅटरीच्या उजेडात पायरोट कार्ड खेळत होती. कार्ड जे भविष्य सांगत होतं. त्यातील एका मुलाने कार्ड उचललं. त्याने उचललेल्या कार्डात कोणीतरी पाहुणे येणार असल्याचं सांगत होतं. तेव्हा ते बोलू लागले, हा ती नवीन मुलगी राधा, तीच पाहुणे आहे. तेव्हा साक्षी बोलली, ती कुठे इथे पाहुणे आहे, ती तर आपल्यासारखीच इथे राहायला आली आहे. तिचं ते बोलणं ऐकून मागे उभी असलेली राधा हुंदकेत देऊन रडू लागली. दुसऱ्या दिवशीही जेवायला जबरदस्ती केल्यानंतर राधाने जेवणाची प्लेट फेकून दिली. हे बघून तिथे राहत असलेली मुलगी तिच्याजवळ आली आणि तिला म्हणाली की तुलाही आमच्यासारखं इथे राहण्याची सवय करून घेतली पाहिजे. राधा तिथून सरळ कार्यालयात पोहोचली आणि सांगितलं, मला माझ्या बाबांशी बोलायचं आहे. मला माहीत आहे इथं ती मुलं राहतात ज्यांना आईवडील नाहीत, पण मला तर वडील आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की ते मला एका जागी फिरायला पाठवत आहेत. म्हणून मला नवीन कपडे आणि नवीन चप्पल घेऊन दिली. ते सगळं तुम्ही ठेवून घ्या आणि मला माझ्या बाबांकडे जाऊ द्या. तेव्हा रोहिणीने गेटचं कुलूप उघडलं आणि सांगितलं, जा तुला जिथे जायचं आहे. पण ती जाणार कुठे, कुठे भेटणार तिला तिचे बाबा? 2 दिवसापासून उपाशी थकून हारून ती परत स्वयंपाक खोलीत गेली आणि भाताच्या भांड्यातून भात खाऊ लागली. एक प्रकारे ती स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होती. दर रविवारी सर्व मुलं मंदिरात जात होती. मंदिरात राधाने तिच्या बाबांना पाहिलं. परत आल्यानंतर केअरटेकर रोहिणी तिचे केस विंचरत होती. तिला सांगत होती की चांगली मुलगी बनून राहा, असं हट्टीपणा करू नको, नाहीतर तुला कोणतीही फॅमिली घेऊन जाणार नाही. राधा म्हणाली, मला कोणासोबत नाही जायचं. माझे बाबा मला न्यायला एक दिवस नक्की येतील. आता स्नेहा आणि राधाची चांगली मैत्री होत होती. त्या दोघी दिवसभर खेळायच्या, सोबत राहायच्या. एक दिवस स्नेहा राधाला तिचा भूतकाळ सांगत होती. मला कधीच सांगितलं नाही की माझे वडील कोण आहेत. आई मला एक दिवस माझ्या मावशीकडे सोडून निघून गेली. त्यानंतर मी त्यांना कधी बघितलंच नाही. काही दिवसांनी मावशी मला इथे सोडून गेली. दुसऱ्या दिवशी आश्रमात एक कार येऊन थांबली. त्यातून एक जोडपं उतरलं. स्नेहा त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती.
तिला वाटत होतं की कदाचित ते तिला सोबत घेऊन जातील, पण लांब उभ्या असलेल्या राधाला यात काही रस वाटत नव्हता, कारण तिला इथून कुठं जायचंच नव्हतं. त्या जोडप्याला एक एक करून सगळ्या मुलींना दाखवलं, पण राधा त्यांच्याशी काहीच बोलली नाही, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. पण दुसरीकडे स्नेहा पूर्ण प्रयत्न करत होती. त्यांचं लक्ष तिच्याकडे जाईल. तिने तिचं वयही कमी सांगितलं होतं. इकडे ते जोडपं परत आलं आणि त्यांनी राधा आणि स्नेहाला दोघींना बोलवायला सांगितलं. त्या दोघींना जवळून जाणून घ्यायचं होतं त्यांना. स्नेहाने खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, तिला काय आवडतं काय आवडत नाही, पण राधा आज पण शांत होती. ते गेल्यानंतर स्नेहा राधाला म्हणाली, तू आत काही का बोलली नाहीस? काय माहीत ते आपल्या दोघींना सोबत घेऊन गेले असते. राधा म्हणाली, मला कुठं जायचं नाही. पुढचे काही दिवस राधा दिवसभर स्नेहाची वाट बघत बसायची, कारण ते जोडपं तिला दिवसभर बाहेर घेऊन जायचं. जेव्हा ती परत यायची, राधा तिची आतुरतेने वाट बघत बसलेली दिसायची. स्नेहा म्हणाली, उद्या त्यांना तुलाही सोबत घेण्यासाठी मी बोलेन. किती मजा येईल. राधाच्या चेहऱ्यावर हसू आलं. पण दुसऱ्या दिवशी स्नेहाची वाट बघता बघता संध्याकाळ झाली. आज स्नेहा आलीच नाही. दुसऱ्या दिवशी स्नेहा तिची माफी मागायला आली. आज ती तिच्या नव्या आईबाबासोबत इथून जाणार होती. राधाने तिच्याकडे बघितलंही नाही. स्नेहा तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी निघून गेली. राधा परत एकटी झाली. राधा परत कार्यालयात गेली आणि सांगितलं, मला माझ्या बाबांशी बोलायचं आहे. त्यांना सांगा ना मला येऊन घेऊन जायला. उदास राधाला बघून त्यांना खूप वाईट वाटलं. तिच्या वडिलांना जर तिची काळजी असती तर ते तिला इथं सोडून गेले असते. त्यांनी सांगितलं, तुझ्या वडिलांचा नंबर माझ्याकडे नाही. तेव्हा राधा म्हणाली, मला घरचा पत्ता माहीत आहे. ते तिथे नक्की असतील. ते तिच्याकडे पाहत होते, पण ते काही करू शकत नव्हते. दिवस जात होते. तसं तसं राधा चिडचिडी होऊ लागली होती. एक दिवस तिथे कार्यालयीन अध्यक्ष आले आणि त्यांनी तिला सांगितलं, तू दिलेल्या पत्त्यावर आता कोणीच राहत नाही. ते तिला समजावत होते, तुझे बाबा आता परत येणार नाहीत, पण तू जर प्रयत्न केलास तर तुला एक नवीन परिवार मिळवून द्यायला मी नक्कीच मदत करेन. पण राधाच्या मनात प्रतिशोधाचं वादळ उठलं होतं. जे जे तिच्याजवळ होतं ते एक एक करून सगळे तिला सोडून जात होते. आई बाबा आणि आता स्नेहा सुद्धा. आज रविवार होता. सगळी मुलं मंदिरात जायला तयार झाली होती, पण राधा तिच्या अंथरुणातून उठली नाही. विचारल्यावर तिने सांगितलं की तिची तब्येत ठीक नाही. सगळे गेल्यानंतर ती एकटी फिरू लागली. सगळ्या खोली जाऊन पाहू लागली आणि नंतर तिने झुडपात एक खड्डा खोदायला सुरुवात केली. तिने एवढा मोठा खड्डा खोदला की ती स्वतः त्या खड्ड्यात मावेल. ती खड्ड्यात झोपली आणि स्वतःवर माती ओढून घेतली. जेव्हा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा तिने चेहऱ्यावरची माती हटवली. तिला वाटलं होतं असं केल्याने कदाचित ती मरेल, पण तसं झालं नाही. त्या दिवसानंतर राधा आता थोडी शांत आली होती. एक दिवस कार्यालय अध्यक्षांनी तिला एक परदेशी जोडप्याचा फोटो दाखवला. ते सांगत होते, हे लोक खूप चांगले आहेत, तुला दत्तक घेणार आहेत. ते तुझी खूप काळजी घेतील. आता राधाचं इथे थोडेच दिवस राहिले होते. राधाला आयुष्य कशाप्रकारे काय काय शिकवून गेलं. तिला न्यायला येणारं जोडपं विदेशी असल्याने अध्यक्ष तिला घेऊन एअरपोर्टला आले होते आणि लोकांच्या गर्दीत मोठे मोठे डोळे करून ती त्या चेहऱ्याला शोधत होती, ज्यांचा फोटो अध्यक्षाने तिला दाखवला होता. आणि बाहेर तिचे नवीन आई वडील तेवढ्याच आतुरतेने तिची वाट पाहत होते. आता तिला तिच्या भूतकाळाचा प्रतिशोध घ्यायचा नव्हता. ती आता अशा ठिकाणी जाणार होती जिथून ती कधीच परत तिच्या भूतकाळात येऊ शकणार नाही आणि नाही कोणी तिच्याकडे जाऊ शकेल.